तर तुम्ही ते पाहू शकता 1 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट राज्यात विशेष महसूल सप्ताह, महसूल विभाग लोकभिमुख व्हावा व जनतेची महसूल विभागाशी निगडीत सर्व कामे सुरळीतपणे व्हावी याकरिता माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात आम्ही अविरतपणे कार्यरत आहोत. याच कार्यपद्धतीचे पुढचे पाऊल म्हणजे 1 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट या दरम्यान विशेष महसूल सप्ताह साजरा करायचा आहे आणि या सप्ताहासाठी राबवण्यासाठी येणारे उपक्रमाचे शासन आदेश जारी करण्यात आला आहे. महाराष्ट्रातील जनतेने या सर्व उपक्रमात सहभागी व्हावे अशी विनंती करतो, असे यांनी चंद्रशेखर बावनकुळे साहेबांनी पोस्ट केली आहे. व इथे पूर्णपणे जे काही कार्यक्रम होणार आहे 1 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट राज्यात विशेष महसूल सप्ताह याचा टाइम टेबल कार्यक्रमाचं स्वरूप सुद्धा देण्यात आलेलं आहे. म्हणजे 1 ऑगस्ट महसूल दिन साजरा करणे व महसूल सप्ताहाचा शुभारंभ, 2 ऑगस्ट शासकीय जागेवर सन 2011 पासून पूर्वीपासून रहिवासी प्रयोजनार्थ अतिक्रमण असलेल्या कुटुंबापैकी अतिक्रमण नियमानुकूल करण्यास पात्र असलेल्या कुटुंबाचा सदर अतिक्रमित जागेचे पट्टे वाटप करण्याबाबत हा कार्यक्रम असणार आहे. हे पूर्ण कार्यक्रम असणार आहे. त्यानंतरचे 5 ऑगस्ट तुम्ही पाहू शकता विशेष सहाय्य योजनेतील डीबीटी न झालेल्या लाभार्थ्यांच्या घरभेटी म्हणजे घरी जाऊन घरभेटी करून डीबीटी करून अनुदानाचे वाटप करणे. शासनाचे अत्यंत मनपूर्वक इथे धन्यवाद करायला पाहिजे आहे, कारण आपल्याला गरज आहे, खरंच गरज आहे व हे शासनाने अतिशय महत्त्वपूर्ण व आनंदाची ही माहिती दिलेली आहे. कारण विशेष सहाय्य योजनेतील जे काही लाभार्थी असणार आहे त्यांना खरंच घरभेटी करून डीबीटी करून अनुदानाचे वाटप करणे अतिशय महत्त्वाचं आहे. बरेच लाभार्थी आहे की कमेंट करतात आहे, मेसेज करत आहे, आम्हाला पैसे पोहोचतच नाही. जी गरज आहे, जे लाडक्या बहिणींना असो किंवा इतर योजनेचे जे लाभार्थी आहेत त्यांच्यापर्यंत पैसे पोहोचत आहेत, पण आमच्यापर्यंत हे पैसे पोहोचतच नाही. त्यामुळे नक्कीच हे शासनाने अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती दिलेली आहे. 5 ऑगस्ट रोजी लक्षात घ्या, विशेष सहाय्य योजनेतील डीबीटी न झालेल्या लाभार्थ्यांच्या घरभेटी करून डीबीटी करून अनुदानाचे वाटप करणे होणार आहे. आता